युट्यूबचे लय हे झालंय र युट्यूबचे काय इंस्टाचे दोन्हीचे बी झाला का रे चालू झाला वाटतं व्हिडिओ तर पुष्पास चालू आहे बरं का मित्रांनो लय काम लागले व माय मला घरी गावाकडे आले ना वडिलाच्या लय काम लागले तर मला ह्या निमित्तानं काय सांगायचंय हे बघा हे माझे वडील आहेत ही माझी आई आहे आणि हे एवढेच फोटो आहेत आमच्याकडे बरं का कारण की फोटो काढायची शान शोक होते का कुणालाच नव्हते व तसं ना मला माहिती नव्हतं काय सुद्धा ह्या फोन मधलं तुम्हाला खोटं वाटत असेल त्याला मी काय करू पण हे पासबुक काय होते बँकेचं हे खातं खोलायला बचत गटाचे हे खाते खोलायला बघा ते काय हे कामाचे फोटो काढलेले आहेत म्हणजे कामानिमित्त फोटो काढलेले आहेत कळलं का शानसोक फोटो काढायचा कुणालाच नव्हता आणि तसं जर असतं तर माझ्या तरुणपणाचे बी फोटो असतेच का नाही खरं सांगायचं इमानदारीने सांगायचं तरुणपणाचे माझ्या पण एक फोटो नाही कळलं का शोक नव्हता कुणाला मग आता बघा हे माझे आई वडील आता आपल्या सोबत नाहीत हा तर मग फक्त ह्या फोटोला आम्ही आलं लक्ष तर बघू शकता बरं का ते तर नाहीतच पण फोटो का होईना पण कधी ना कधी माणसाला इच्छा झाल्यावर बघावं वाटते तर ऐकलं का आपण रोज जरी अगरबत्ती लावून हात जोडले नाही ना तरी बी असं येळा काळाला तरी माय बापाला आपल्या बघावं वाटतंय तर हे आमचे माय बाप असेच दिसणार तुम्हाला ह्याच फोटोमध्ये दुसरे फोटो नाहीत तर मला लय पछतावा होतय बरं का कारण की आता मला फोन हाया मी इंस्टा चालविते फेसबुक चालविते युट्यूब चॅनल चालविते मला फोन मधली सगळी माहिती झाली आणि आता मला तर कुणी थांबवू शकत नाही माझे तर का नाही लाखावर फोटो बी आहेत आणि व्हिडिओ बी आहेत लाखावर म्हणाय घोर नाही माझा विषय नाही पण मला काय सांगायचंय दादा भावांनो हे म्हातारे माणसं फोन मध्ये जे त्यांच्या आठवणी करून ठेवायला येतं ना त्यांच्यामध्ये मी बी आले बरं का हा मी जे व्हिडिओ काढते सोडिते माझ्या गॅलरी मध्ये सेव्ह करून ठेवते ह्या सगळ्या आठवणी माझ्या मी नसताना नक्कीच कोणाची ना कोणाची तरी इच्छा होणार आहे मी नसताना मला बघायची मला ऐकायची हो सत्य आहे हा तर तुमच्या बी घरातले फोन मध्ये जर काही कैद करून ठेवीत असले फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा किती म्हातारे असू द्या तरुण असू द्या कुणी असू द्या त्याच आठवणी आहेत खऱ्या असं समजा आणि तुमच्या घरामध्ये म्हाताऱ्यातलं म्हातारं जरी असलं ना आजी आजोबा पंजोबा आई वडील तर त्यांचे फोटो काढून ठेवा त्यांचे व्हिडिओ काढा लय महत्वाचं आहे माणसाला माणसाचीच गरज आहे माणसाला माणसाशिवाय काही सुद्धा पर्याय नाही तुमच्याकडे किती धन दौलत असू द्या किती किती पैशावाले व्हा तुम्ही पैसा कामाचा आहे पण कुठं बी नाही बरं का हा लक्षात ठेवा पैशानं होतेच काम पण असे काही काम न होणारे आहेत पैशानं ते माणसानंच होते माणसानं म्हणजेच माझ्याकडं काय कमी नाही सगळं आहे मला पण माझे मायबाप आहेत का माझं अगदी अंतकरणातलं माझं बोलणं ऐकून घ्यायला लय सांगायचंय मला लय माझ्या मनात दडवून ठेवलेलं आहे बरं का पण सांगायचं कोणाला ऐकून घेणारे नाही राहिले आता कळलं का
अशी गोष्ट आहे. तुमच्याकडे आहेत ना, जपा, त्यांना जपा. आज बापाच्या घरी आले, कुलप होते, त्या हाताने काढले कुलप. असं म्हणजे भूत बंगल्याच्या वरलं झालंय घरदार. एका काळी आम्ही लहान लहान असताना इथं जागा पुरत नव्हती आम्हाला वागायला, राहायला, खेळायला, कुदायला. म्हणजे एवढं भरल्या आरल्यालं घर व माय भरल्या आरल्यालं घर. इथं माणूस खंडत नव्हतं. ऐकलं का? आमच्या इथं अशी धार लागलेली होती. माझे मायबाप जे आहे ना, 4 चौघाच्या तोंडावरचे माणुसकीचे मायबाप. काही बी असू द्या, बचत गट असू द्या, काही बी असू द्या. आणि शेवटी माझे मायबाप माळवं इकीत होते. आणि ते माळवं घेण्यासाठी त्यांना त्या प्रत्येकाला आमच्या घरी यावं लागत होतं. अशी गोष्ट होती. लय म्हणजे ती मजाच वेगळी, हवाच वेगळी. आता बघा हवा कशी आहे. त्या घराला कुलप आहे. पान पाचुळा हे सगळे व्हिडिओ मी टाकणार आहे. काढलेत मी व्हिडिओ. आले तवा भाबूक लय झाले. ऐकलं का? आणि नाही सांगू शकत माझ्या अंतकरणात काय चालू असतंय ते. या सोशल मीडियावर ना मला जे दाखवायचंय ते मी दाखवित असते, मला जे बोलायचंय ते मी बोलत असते. आणि ते बी लय मोठा झाला व्हिडिओ. आता बस झालं. तर मायबापाला जपा. तुमच्या घरामध्ये लहान मोठं तुमचं आहे ना, त्यांना ओळखायला शिका. ऐकलं का? लय बेकार गोष्टी आहेत म्हणलं ना.